व्यावसायिक गॅस नसल्याने अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर केला जातोय। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पथकाची धाड आहे। एकावर गुन्हा दाखल केलाय। 15 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर गोंदियात दक्षता पथकानं धाडसत्र राबवून एकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। तर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत 15 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे गोंदियामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर व्यावसायिक गॅस नसल्याने अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर केला जातोय। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पथकानं धाडसत्र आपलं राबवलेलं आहे। तर या पार्श्वभूमीवर एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 15 घरगुती गॅस सिलेंडर हे जप्त करण्यात आलेले आहेत। व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर गोंदिया दक्षता पथकानं हे धाडसत्र राबवलंय आणि यातच एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आलेली आहे। तर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत 15 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। तर गोंदियामध्ये ही कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आखाती देशातील युद्धामुळे सध्या राज्यातीलही गॅस पुरवठ्यासंदर्भात मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येतंय। यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्यानंतर मात्र आता गॅस पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांच्याकडून। राकेश, गोंदियामध्ये हे धाडसत्र राबवण्यात आलं। हॉटेलवरती ही घरगुती गॅस सिलेंडर वापरला जात होता, काय अधिक माहिती? गोंदिया जिल्ह्यात जेव्हा आखाती देशामध्ये युद्ध सुरू झालं त्यानंतर मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर हे हॉटेलमध्ये आणि छोट्या पानटपऱ्यांवर वापरत असल्याचे दिसून आले होते आणि त्यावर कारवाई करत आता पुरवठा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई करत तिरोडा तालुक्यात 15 सिलेंडर जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे आणि त्यांच्यावर हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद राकेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।